नमस्कार मित्रांनो, नवरात्रीच्या 9व्या दिवशी पूजली जाणारी नवदुर्गेचे 9वे रूप आणि अंतिम रूप आहे, जी अष्टसिद्धी म्हणजे 8 अलौकिक शक्ती प्रदान करते, ती म्हणजे सिद्धिदात्री देवी। सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजेच सर्व काही देणारी, म्हणजे सर्व सिद्धी आणि वरदान देणारी माता। कमळावर विराजमान असून तिच्या 4 हातात कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र असते। असे मानले जाते की भगवान शंकराने तिच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या आणि त्याचे अर्धे शरीर देवीचे झाले, म्हणून तिला अर्धनारीश्वरी रूप देखील मानले जाते। देवीची उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि बुद्धी ज्ञान प्राप्त होते। तिचा मंत्र आहे सिद्ध गंधर्व यक्षधैर्य सुरैरम रैरपी सेवमान्या सदा भूयात सिद्धिदाता सिद्धिदायिनी। याचा अर्थ आहे सिद्ध, गंधर्व, यक्ष, असुर म्हणजे दानव आणि अमर म्हणजे देवता यांच्याद्वारे सदैव पूजली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती प्रदान करणारी ती सिद्धिदात्री माता मला भक्तांना नेहमी सिद्धी आणि कल्याण प्रदान करो। बीज मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रेय नमः किंवा ओम ह्रीं क्लीं सिद्धिदात्रेय नमः। हा मंत्र 108 वेळा जप करावा। या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ह्या मंत्राचा जप ध्यान करताना करावा। ज्याप्रमाणे देवीचे 7वे रूप म्हणजे कालरात्री देवी आणि 8वे रूप म्हणजे महागौरी हे सहस्रहार चक्राशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे सिद्धिदात्री रूप देखील सहस्रहार चक्राशी संबंधित आहे, जे शरीरातील सर्वोच्च आणि 7वे महत्त्वाचे चक्र आहे। हे चक्र ज्ञान, चेतना आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक मानले जाते, जिथे भक्ताला परमानंद मिळतो। या चक्राच्या जागृतीमुळे आपणास दिव्य शक्ती आणि अष्टसिद्धी प्राप्त होतात। आता पाहूया काही योगासने जी या चक्रास जागृत करण्यास मदत करतात। शीर्षासन, वृक्षासन, बालासना, शवासना आणि पद्मासनात बसून ध्यान करावे आणि ओंकारचा जप करावा। अशा प्रकारे 9 दिवसांचे 9 देवींचे महात्म्य आपण पाहिले। यापुढे बीज मंत्र आणि कोणता मंत्र कोणत्या आजारावर काम करतो हे येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।